कोकणात शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये नवा वाद रंगण्याची चिन्ह दिसतात। दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघावर आता भाजपाचा डोळा आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आता महायुतीकडून भाजपानं उमेदवार द्यावा। राजन तेली यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही मागणी केली आहे। राजन तेलींनी युतीत मिठाचा खडा टाकू नये असं आता दीपक केसरकर म्हणतात आणि या सर्व निमित्तानं राजन तेली आणि दीपक केसरकर हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जी सगळी परिस्थिती सुरुवातीची होती की सुरुवातीच्या काळात आम्ही कधी निवडणुका त्या ठिकाणी लढवल्या नव्हत्या, पण आज लढवल्यानंतर आज मजबूत भारतीय जनता पक्ष त्या विधानसभेमध्ये आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला ताकद भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने जावी। जशी लोकसभेची सीट आम्ही सगळ्यांनी मागितल्यानंतर भारतीय जनता पक्षाने दिल्यानंतर आज जिल्ह्यात आज राणे साहेबांना जे काय भरीव यश त्या ठिकाणी मिळाले, तसंच यश ह्या तिन्ही आमच्या विधानसभेमध्ये आज भारतीय जनता पक्षाला मिळेल अशा प्रकारची मागण्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी केली। उमेदवारीसाठी इच्छुक असणं चुकीचं नसतं, परंतु त्याच्याच बरोबर युतीचा धर्म असतो। युतीचा धर्म पाळायला लागतो आणि तो धर्म मी सुद्धा पाळला पाहिजे, सर्वांनीच पाळला पाहिजे। शेवटी राज्य एकत्र येण्यामागे तिन्ही पक्षांचं, विशेषतः दोन पक्षांचा शिवसेना आणि भाजपचा मोठा वाटा होता आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो एक उठाव केला त्याचं खूप मोठं महत्त्व हे सरकार बदलण्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी दोघांनी एकत्र राहिल्यानंतर चांगलं, दोघा तिघांनी एकत्र राहिलं तिघांनी, हे चांगले रिझल्ट महाराष्ट्रामध्ये